आता आपण अभ्यास 1.1 मध्ये कोणत्या प्रकारची गणितं आपल्याला विचारलेली आहेत बघूया। पहिलाच त्यांनी असं सांगितलंय की ए बी सी हे 3 नैकरेषीय बिंदू घ्या आणि त्यांच्या जोडीतून किती रेषा काढता येतात त्या काढा आणि त्यांची नावं लिहा। आपण समजा 3 बिंदू घेतले, मी मुद्दामून 3 बिंदू घेतले, 3 नैकरेषीय बिंदू आहेत, समजा त्याला नावं दिली पी क्यू आणि आर, बरोबर। आपण त्यांना नावं देऊया, एकाला म्हटलं पी क्यू आणि आर। आता ती जोडल्यानंतर आपल्याला किती रेषा मिळतात बघूया। समजा मी पी आणि क्यू जोडली तर मला एक रेषा मिळणार आहे, या रेषेचं नाव आहे अर्थातच पी आणि क्यू, रेषा पी क्यू। दुसरी आहे रेषा क्यू आर आणि तिसरी आहे रेषा पी आर। बघा, आणखी नाही तुम्ही ट्राय करू शकता की 4 बिंदू तर दुसऱ्या प्रश्नात विचारलेलीच आहेत, आपण अनेक रेषाही काढू शकता। म्हणून रेषा पी क्यू, रेषा पी आर आणि रेषा क्यू आर अशा 3 रेषा काढू शकतो। 3 रेषा काढता येतात। आपण पहिल्याचं उत्तर सविस्तर लिहिलेलं आहे। 3 बिंदू घेतले, नैकरेषीय, जोडणाऱ्या रेषा काढल्या आणि त्यांची नावं लिहिली। आता 4 बिंदू घ्यायला सांगितलेत, पण त्या 4 बिंदूंमध्ये 2 अटी आहेत बघा। एकदा आहेत की कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नसावेत आणि एका ह्याच्यात आहे कोणतेही 3 बिंदू एकरेषीय असावेत। समजा आपल्याला असे 4 बिंदू दिले, कोणतेही एकरेषीय नाहीत, तर त्याच्यामधून किती रेषा काढता येतील आपल्याला पाहायचं आहे। त्यांची नावं सांगता येत आहेत का बघूया। समजा आपण कोणतीही एक ए बी बिंदू आपण घेऊया, त्याच्यातनं एक रेषा काढली। समजा दुसरी रेषा काढली, ती ए आणि सी मधून जाणारी काढली, ए आणि डी मधून जाणारी काढली। तिसरी आहे बी आणि सी मधून जाणारी रेषा काढली, याचं नाव आपण जरा लांब लिहूया। आता अजून किती रेषा काढता येतील, तर अर्थातच सी आणि डी मधून जाणारी अजून एक रेषा काढता येईल। अजून किती रेषा काढता येतील का, एवढ्या 4च रेषा काढता येतील तर नाही, आपण समोरासमोरील बिंदू सुद्धा जोडू शकतो आणि म्हणून बी डी ही एक रेषा झाली आणि ए सी सुद्धा जोडू शकतो आणि म्हणून आपल्याला ए सी ही रेषा झाली। म्हणजे आपल्याला किती रेषा काढता येतील बघा, 1 2 3, या 3 रेषा इथे आहेत, ही आहे 4, ही आहे 5, ही रेषाला नाव आपण दिलेलंच आहे आणि त्यामुळे आपल्याला अजून एक रेषा, आता आपण इथे नावं लिहूया त्यांची, म्हणजे आपल्याला कळेल रेषा ए बी, रेषा ए सी, रेषा ए डी, रेषा बी सी, रेषा बी डी आणि चौथी रेषा आहे सी डी। अशा 6 रेषा आपल्याला काढता येतील। अशा एकूण 6 रेषा काढता येतील। परंतु जर 3 एकरेषीय बिंदू घेतले, म्हणजे एका रेषेमध्ये आपल्याला 3 बिंदू हवेत, आपण नाव दिलं ए बी आणि सी आणि चौथा फक्त रेषेच्या बाहेर आहे, तर आपल्याला आता एक एडी जोडणारी एक रेषा असू शकेल, नंतर डी बी जोडणारी एक रेषा असू शकेल आणि तिसरी डी सी जोडणारी असेल। अजून काय किती रेषा काढता येतील, नाही, म्हणजे आपल्याला फक्त रेषा ए डी, रेषा डी बी, रेषा डी सी आणि रेषा ए बी किंवा ए बी सी हे एक रेषा, अशा 4च रेषा काढता येतील। म्हणजे जर 3 एकरेषीय नसतील तर 6 काढता येतात, पण 3 बिंदू एकरेषीय असतील तर आपल्याला 4च रेषा काढता येतात, बरोबर। आता तिसऱ्या गणिताकडे जाऊ। तिसऱ्या गणितामध्ये एकरेषीय बिंदूंचे संच लिहा। आपल्याला चांदणीसारखी आकृती दिली, आपण काय करायचं,
एक रेषा पकडायची आणि त्या बिंदू त्याच्यावरचे सर्व बिंदू लिहायचे, म्हणजे एक रेषीय बिंदू झाले. इथे रेषा किती आहेत बघा, तर प्रत्येक बिंदूतून 2-2 रेषा गेलेल्या आहेत. त्यामुळे आपण कोणते संच लिहू शकतो बघा. पहिला मी समजा पी पासून सुरुवात केली तर पी एस टी क्यू हे 4 बिंदू आहेत. आपण बिंदू असं लिहूया, सगळेच बिंदू आहेत. त्यामुळे बिंदू पी एस टी क्यू हे 4ही बिंदू एकरेषीय आहेत. त्याचप्रमाणे आपण पी पासूनच सुरुवात करूया. पुन्हा पी एफ आर बी, म्हणजे एकदा ही रेषा घेतली, एकदा ही रेषा घेतली. आता डी पासून सुरुवात करूया. पुन्हा आपल्याला दिसतील बिंदू डी टी ई बी आणि चौथा आपल्याला देता येईल अर्थात पुन्हा बिंदू डी एस एफ आणि ए. बरोबर. आता पुन्हा क्यू पासून सुरुवात केली तर हे बिंदू आपण लिहिलेलेच आहेत आणि म्हणून आपण हे दुसरे बिंदू लिहूया 5वे, की बिंदू क्यू ई आर आणि ए. त्याच्यानंतर आपण बी वर गेलो तर पुन्हा हे बिंदू लिहिलेलेच आहेत, पी एफ आर बी हे लिहिलेलेच आहेत. पुन्हा ए वर आलो तर डी एस एफ बी लिहिलेलेच आहेत आणि क्यू ई आर ई पण लिहिलेलेच आहेत. म्हणजे आपल्याला किती संच लिहिता आले, तर 5 संच लिहिता आले की जे बिंदू एक रेषीय आहेत. अशा तऱ्हेने तुम्ही लिहिले. पुन्हा हेच लिहू नका की एकदा ए पासून सुरुवात करून मग बी पासून, म्हणजे तेच बिंदू लिहिले तर आपल्याला कळायला पाहिजे की संचामध्ये त्याच 4 बिंदूंचा पुनरावृत्ती झालेली आहे. आता इथे या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलाय. पुन्हा एकदा इष्टिकाची ती आपल्याला दिलेली आहे. ए बी सी डी अशी नावं आहेत, पी क्यू आर एस हे तळाची नावं आहेत. तर रेषा ए बीला समांतर रेषा किती आहेत, तर रेषा ए बीला सी डी ही रेषा समांतर आहे. बघा, रेषा सी डी समांतर आहे. त्याचप्रमाणे ए बीला पी क्यू ही समांतर आहे, म्हणून रेषा पी क्यू पण समांतर आहे. त्याचप्रमाणे रेषा ए बीला ही समोरची रेषा आहे, ही सुद्धा समांतर आहे, एस आर, म्हणून रेषा एस आर ही सुद्धा समांतर आहे. म्हणजे किती रेषा आपल्याला एका रेषेला समांतर होत आहेत, तर अर्थातच एका रेषेला 1, 2 आणि 3 रेषा समांतर आहेत. आता दुसऱ्या गणितात काय विचारलंय बघा, की रेषा एडी आणि बिंदू आर. आता ही आहे रेषा एडी आणि हा आहे बिंदू आर, एक प्रतलीय आहेत का. आपलं गृहीतक कसं आहे की एक रेषा आणि तिच्या बाहेरील एक बिंदू यातून एक प्रतल निश्चित होतं आणि म्हणून आपण उत्तर देणार हो. आणि होय का, तर गृहीतक कोणतं गृहीतक आहे आपलं, तर रेषा व तिच्या बाहेरील बिंदू यापासून एक प्रतल निश्चित होते. बरोबर, हे आपलं गृहीतक आहे आणि त्या गृहीतकाच्या आधारे आपण सांगितलं की ते एक प्रतल निश्चित होते. आता बिंदू ए एस बी आर इथे बघूया आपण कुठे आहेत, तर ए एस आणि बी आर हे समोरासमोरचे आपल्याला 2 बिंदू असे दिलेले आहे की एक प्रतल अर्थातच त्याच्यामधून जाऊ शकतं आणि म्हणून आपण लिहिणार होय. त्याचप्रमाणे बिंदू ए मधून जाणाऱ्या 3 प्रतलांची नावं लिहा. आता बिंदू ए मधून जाणारं हे टॉपचं एक प्रतल आहे, एक हे साईडचं प्रतल आहे आणि एक समोरचं प्रतल आहे. म्हणून आपण कोणती नावं लिहिणार, तर एक आहे प्रतल, त्याच्यामध्ये ए बी सी डी. बघा, ए तर त्याच्यामध्ये यायलाच हवा, त्याच्याशिवाय एला समाविष्ट करणारं ते प्रतल नसणार आहे. प्रतल ए डी एस पी आणि तिसरं आहे प्रतल बी ए पी क्यू. तिन्हीमध्ये एचा समाविष्ट झालेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे पी क्यू सी डी. आता पी क्यू ही एक अशी रेषा आहे
आणि सी डी आपल्याला इकडे रेषा आहे. आपल्या आकृतीमध्ये तरी पी क्यू आणि सी डी ह्यातून समाविष्ट होणारं प्रतल आपण काढू शकत नाही. पण जर झालंच तर पी क्यू आणि सी डी ह्यांनाच एक जोडणारं प्रतल असेल आणि म्हणून आपण असं सांगूया की या ठिकाणी या दोन रेषा अशा आहेत की तिथून जाणारं प्रतल नसेल. आता हे पाचवं बघा, पी क्यू सी डी आपण आकृतीमध्ये पाहिलं तर पी क्यू सी डी हे समोरासमोरचे असे आहेत की त्यांच्यामधून एक प्रतल जाऊ शकेल आणि म्हणून आपल्याला त्याच 4 बिंदूंची नावं लिहायला पाहिजेत. प्रतल पी क्यू सी डी हे एकच प्रतल त्याच्यामधून जाऊ शकेल आणि म्हणून आपण त्याचं नाव लिहिलं. अशा तऱ्हेने आपण काही गृहीतकांच्या आधारे, काही आकृतीच्या आधारे आणि काही आपल्याला माहिती असलेल्या व्याख्यांच्या आधारे आपण अभ्यास 1.1 पूर्ण केला आहे.